ते विनोद भगत आहेत ना, त्यांचा बर्थडे आज. हां, विजेंद्र पाटील कडून शुभेच्छा देतात. तर विनोद पाटील यांचा आज वाढदिवस आहे. विनोद भगत यांचा आज वाढदिवस आहे आणि विजेंद्र भगत यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा आल्यात वाढदिवसाच्या. दादा आपलं खूप खूप धन्यवाद. आणि ते टी शर्टचे स्पॉन्सर आहेत. तर सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात राहिलाय. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्क्वेअर राहिलाय. पॉईंट बॉलचा इशारा यावेळेस आलाय. पहिली धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर जोडली जाते. विनोद भगत यांचा वाढदिवस आहे. आमचे समालोचक मित्र शशी म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद शशीजी म्हात्रे. सर्व कमिटी मेंबर्स त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत असताना आपण पाहतोय विनोदजी भगत यांच्यासाठी. धावसंख्या आपण पाहतो दोन्ही अंकावर पोहोचले गेले. स्ट्रायकिंगला यावेळेस जितूला आपण पाहताय. रोहिदास पुणे गोलंदाज ट्रॅकवर. डाकुऱ्याचा हा गोलंदाज यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव देत असताना आपण पाहतोय रोहिदासला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू गती कमी होती, ओळखलं गेलं. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना जितू या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 3 अंकावर. यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलाय. एक टप्प्याखेरीज चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर. हाय तोय 4 चौकार. चांगला स्ट्रोक यावेळेस कन्वर्ट करत असताना आपण पाहतो बॅटरला. लेग बाहेर चेंडू होता तेच बघितलं गेलं, ओळखलं गेलं आणि सरळ चेंडूला कॅप क्षेत्रामधून सरळ पाठवलं होतं 4 धावेकरिता. गोलंदाज रोहिदास पुन्हा एकदा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अप्रतिम चेंडू राहिलाय. कमबॅक राहिले गोलंदाजाचा या चेंडूवर. ज्या पद्धतीने पाहिलं चौकार खाल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू हातात असताना गोलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ मात्र झालाय संपन्न समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 सुरुवात पाहायला मिळते साई कृपा डोंगे टीमची. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहतो मैदानात. डेल्टिन मैदानावरील ही लढत साई कृपा डोंगेच्या विरोधात रांजणोली. गोलंदाजी ट्रॅकवर नीलकंठ दुसरे षटक हाताळण्याकरिता. चला मॅचला सुरुवात करायची. स्ट्रायकिंगला जितू सज्ज होताना नीलकंठांच्या विरोधात. क्षेत्ररक्षकावर पाहिले 2 क्षेत्ररक्षक इनपुटच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानत असताना बॅटर 1 धावेने धावफलक पुढे जात असताना 8 या अंकावर पाहायला मिळतंय. 8 धावा फलकावर. स्ट्रायकिंगला यावेळेस चेंडू हवेत. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. विकेटचं पतन होईल. पहिल्या विकेटचं पतन. मैदानाच्या बाहेर जावं लागेल विनोद या फलंदाजाला.
न्यू बॅटर आपण पाहतोय प्रशांत मैदानाच्या आतमध्ये जात असताना विकेटचं पतन मागील चेंडूवर पाहिलं. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. नीलकंठ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर न्यू बॅटरच्या समोर प्रशांतच्या समोर. कॅमेरा एंड कडून आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र अंतिम लढत आजच्या दिवसातील दुसरं दिवसाचा खेळ आपण पाहताय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचं होतं तेवढं कन्व्हिन्सिंग नव्हते. बॅकवर्डमध्ये चेंडूला थांबवलं गेलं. तोपर्यंत मुभावती फलंदाजाला एक सिंगल कंप्लीट करण्याचं सिंगलच्या बढतीनं धावफलक 9 या अंकावर जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू टाकण्याकरिता नीलकंठ गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस लो फुलटॉस होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय दोन्ही अंकामध्ये 10 या अंकावर पाहायला मिळते. एकंदरीत आपण चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडू टाकून झालेत आणि 10च धावा फलकावर पाहायला मिळतात. प्रति चेंडू प्रति धाव अवरेज प्रमाणे फलकावर पाहायला मिळतात. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेस राहिलेत. निर्धाव डॉट. गणूचा ब्रँड आहे तो. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 पाहायला मिळत आहेत. नीलकंठ या षटकाची मात्र समाप्ती होत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 10. भाई गलती से भी ना इसको लेकर बॉर्डर क्रॉस मत करना. अगर देख लिया और कोई सा पुलिस ने पकड़ लिया ना भाई 25,000 कहीं नहीं गया. घूम रहे हम लोग ये साइड नहीं भाई बॉलर कौन है? तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय कालूराम. आतापर्यंत धावांसाठी संघर्ष करावा लागला. एक चौका जरूर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता. तिथून मात्र धावांसाठी संघर्ष करत असताना आपण डोंगे टीमला पाहतोय. तिसरा षटक हाताळण्याकरिता कालूराम. यावेळेस पहिला चेंडू अचूक टप्प्यावर निर्धावच्या स्वरूपात सांगता करत असताना गोलंदाज कालूरामला आपण पाहतोय. तुमच्याकडे चांगली लाईन लेंथ असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. हेच पहिल्याच चेंडूवर दर्शवत असताना गोलंदाज कालूराम. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चेंडू निघून जाईल डॉटच्या स्वरूपात, निर्धावच्या स्वरूपात. तिसऱ्या षटकाची सुरुवात एकंदरीत ज्या पद्धतीने करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रश्न विचारणारा चेंडू हाताळत असताना कालूराम. यावेळेस सन्मान दिला गेलाय. चेंडूला मात्र फोर्स केला गेला, ढकललं गेलं. एका धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 11. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरे षटक प्रगतीपथावर. चौथा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज कालूराम गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस स्ट्राईक एंडला प्रशांत आपण पाहतोय. यावेळेस काय घडलंय? चांगला झेल कंप्लीट करत असताना स्वेल्ले क्षेत्रामध्ये विकेटचं पतन होत असताना जावं लागेल प्रशांतला तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक लागणार हा दुसरा धक्का.
काय झेल पकडला सीमा लगत क्षेत्राच्या माध्यमातून आपण पाहतोय सेलिब्रेशन करत असताना त्या क्षेत्ररक्षकाला चार चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. विकेटचं पतन आपण चौथ्या चेंडूवर होत असताना पाहिले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश यावेळेस दाखल झालाय कालरामच्या विरोधात. यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांनी इशारा केलाय नो बॉल, म्हणजेच पिचिंग यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर झाली असावी, त्या कारणास्तव दंडित केलं गेलं. धावसंख्या 12. यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, तेवढं कन्व्हिन्सिंग नव्हते. चेंडू विकेटच्या मागे शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये कली रिझनमध्ये चेंडूला अडवला जातोय. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 13. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, चेंडूपासून दूर आले. निर्धाव चेंडू हाताला गेलाय आणि इथून मात्र तिसऱ्या षटकाची होती समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा आहेत 13. 13वर 2 अशी परिस्थिती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावांसाठी संघर्ष करावा लागेल ह्या मॅच मध्ये. आपण पहिल्या सत्रामध्ये पाहताय चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत राहिले. 2च विकेट जरूर मिळवले असतील, परंतु लाईन चांगली पाहायला मिळाली आणि धावांपासून कुठेतरी दूर ठेवण्याचं काम गोलंदाजांनी करून दाखवले. अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो बाळा. वर यावेळेस निलेश 13 धावा फलकावर. चौथ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाहीये. धाव संख्या असतील 13. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले गेलेत. विकेटचं मात्र होईल इथे पतन. निलेश बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण पाहतोय न्यू बॅटसमॅन कोण जा रहा है? दादा नवीन कोणी झालाय आणि आला पण तो निलेश. आता निलेश आलाय आणि निलेश दुसरा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही पण पाटीलच आहेत का? निलेश पाटील तंबूच्या आश्रयाला आलाय, तर निलेश भगत मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक निलेश आला तर एक निलेश आतमध्ये चाललाय. धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावर तापर्यंत रोखले गेले, परंतु अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडूमध्ये अजून 10-15 धावा जरी आल्या तरी एक चांगलं टोटल मानू शकतोय आपण. लढण्यापुरतं तरी टोटल उभं राहू शकतोय. यावेळेस लिडिंग एज. एसटी रक्षक दूर राहिले. एकच धाव. 1 धावेने धावफलक 14. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज बाला पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस जितू सेकंडला. सलामीचा हा बॅटर यावेळेस उचली घेणारा. चेंडू पडल्यानंतर हातामध्ये जात असताना आपण पाहतोय कुठलंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत सलामीर जितू मात्र आतापर्यंत 4 धावांवर फलंदाजी करतोय आणि 9 चेंडूचा सामना करत. यावेळेस फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक आहे स्पेडले क्षेत्रामध्ये. एकच धाव फक्त.
एके धावेने धावफलक 15 या अंकावर. एकंदरीत 10 चेंडूंचा सामना करत फक्त धावा बनवल्यात 5. अंतिम चेंडू यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे स्पेअरले क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धावेचा प्रयत्न सक्सेस राहील का आणि सक्सेसफुल राहिलेत 2 धावा. 2 धावेने धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 17 बनवल्यात डुंगे टीम 18 करावे लागतील विजयाकरिता. टीम रांजोळी समोर हे लक्ष असेल. कालच्या दिवसामध्ये आपण असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. खांडपे विपक्षात ते 2 बॉल दे इथे 4 रन ना इनिंग करतो तू बरोबर. काय आलं मग 2 मॅचला लगातार 4 बॉल गेलात पहिल्या जोरला. जुनं काय नाही. जुनं नेऊन ठेवलं त्यांनी 2 बॉक्स. ठीक आहे राहू दे, चला ते आज पहिल्या ओव्हरला गेलं मग काय करणार. सॉरी ऐका ना आहेत ना तुला 5. जर गेलं तर त्यांना सांगतो की बस 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 आपल्याकडे नाही नाही राहू दे हा ते 3 रन ते गेलं तर काय तर चल मग. दादा तो बॉल द्या तिकडं. आवाज दे आता तू यार मेरे को नहीं जाएगा वो रेडी पता नहीं महेश स्ट्राइक पे कौन है? महेश स्ट्राइक पे. तर सलामीचे आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आमचे कॅमेरामॅन गणू हे सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगले कव्हरेज देत असताना भाई बॉलर कौन है? बॉल बाय बॉल अपडेट देत असताना आपण पाहतोय. एक सूक्ष्म नजर त्यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहित असेल क्या? हॅलो मैं निकलूं हमारा क्या काम है. फोन करने के एकदम मस्त समजाय की इलेक्ट्रिशियन बोलावी हा वायर आहे पोचावणी करत नाही. पेलो 500 अरे झाला तुझा एक मॅच इथे एक इनिंग राहिले. एक इनिंग राहिली. एक इनिंग राहिले पण आता 2च संघ इथं राहिलेत रामोली आणि डुंगे. आणि इथून स्टंप घेऊन जायचं ते बॅनर घेऊन जायचं आहे. ते आता कोण घेऊन जाईल? हां येशील का तू? जोशी आता इथून गेला काय बॉल कोणी संपलं कोणी दाबलं बॉल का म्हणजे आम्हाला आलाय तो तिकडे. ठीक आहे तर ठीक आहे मग आता बघ कसं काय तर ते यायला लागेल घ्यायला तुला मला. हां हां कोण गणेश? गणेश पाटील आता मी पण नाही होतो विचार लागेल.
नाही फोन लावेन मी तुला त्याने विचारून. तर धावसंख्या आपण पाहतोय 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 5-18 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टीम रांजवली. प्रथमतः बॅटिंग करत असताना कमी धावा फलकावर लावण्यात यश आलं. ज्या पद्धतीने पाहिलं तर धावांसाठी संघर्ष करावा लागला होता डुंगे टीमला. यावेळेस चांगला स्ट्रोक, सरळ चेंडू निघून चाललाय कव्हर क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. रन चाहिए 18 का 9 चाहिए 9. गोलंदाज तयार आरके. यावेळेस चेंडू येत आहे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली, झेल सुटलाय. त्यानंतर मात्र 2 धाब्याने धावफलक दुहेरी अंकामध्ये 11 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र 7 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. बॉलर कामच करत होता ना. और इधर खांडपे और पाया में खांडपे देता ना. आउट हो गया उसके ऊपर से निकलता तो 4 रन था. कितना रन चाहिए? तो विजयाकरिता 3 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर आपण पाहतोय कालूराम. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला गेलाय, विकेटचं पतन. कौन जा रहा है बैटिंग पे? तीन धावांची आवश्यकता विजयाकरिता. यावेळेस लेटकचा फटका, चेंडू निघून चाललाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? तर तिसरीचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळत नाहीये. स्कोर लेवल होत असताना आपण पाहतोय
एकी धावेची आवश्यकता विजयाकरिता. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क, हा येतो विजयाचा धमाका. अभिनंदन राजमौली. एक चेंडू सुद्धा आमचा घालवलेला आहे.